करवंद स्वच्छ धुवून घ्यायची, अर्धा तास पाण्यात ठेवायची आणि त्याच्यात मीठ घालायचं, म्हणजे त्याच्यावरचा जो चीक असतो तो निघून जातो. करवंद मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायची, बियांसकट फिरवायची, त्याचा सुद्धा अर्क येईल. नंतर तो रस गाळून घ्यायचा. गाळून घेऊया, जे बिया आणि सालं वरती राहतील आणि पल्प आपल्याला खालती मिळेल. हा गाळ दुसऱ्यांदा मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण पल्प आपल्याला मिळेल. पल्पचा रंग किती सुंदर आलाय. 2 किलो करवंदाचा पल्प आहे हा. ह्याच्या पाऊण पट साखर घ्यायची, ह्याच भांड्यात घ्यायची. पाऊण पट साखर ह्यासाठी घ्यायची की जाम आंबट गोड होईल. साखर उत्तम प्रिझर्वेटिव्ह आहे. साखर घातलेला पल्प आटवतोय म्हणजे जॅम तयार होईल. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि केमिकल नाही. उकळी यायला लागलीये. तयार झालाय का चेक करू. हलत नाहीये, जाम तयार झालेला आहे. हळूहळू जसा गार होईल तसा अजून अजून घट्ट होईल. त्यामुळे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत. गार करत ठेवू. स्वच्छ आणि कोरडी केलेली बरणी घ्यायची, म्हणजे पदार्थाला बुरशी लागत नाही. नेहमीच्या वापरासाठी ह्या मोठ्या बरणीतनं छोट्या बरणीत जाम काढायचा दिवसा उजेडी. सांगायला नको, पण चमचेही कोरडे आणि स्वच्छ घ्यायचे. 10-12 तास झालेत, जॅम गार झालाय. आता बाटलीत भरूया. हा 3 बॉटलमध्ये जाम तयार झालेला आहे. फ्रीज मध्ये ठेवूया, म्हणजे जाम आणखीन घट्ट होईल आणि 7 ते 8 महिने टिकेल. एन्जॉय.